मंडळी नमस्कार. ऊसाची पाचट जाळण्याचे दुष्परिणाम आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पाचट जाळल्याने खोडव्याची उगम क्षमता साधारणतः 65 ते 68% राहते. तर तेच जर पाचट आपण जाळलं नाही आणि योग्य व्यवस्थापन केलं तर तीच उगम क्षमता साधारणतः 82 ते 85% पर्यंत राहत असल्याचं संशोधनात आढळून आलेलं आहे. पाचट जाळल्याने पर्यावरणास प्रदूषण तर होतेच, तसेच जमिनीच्या वरील थरातील सूक्ष्मजीवांचे प्रमाणही कमी होते. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही कमी होते. परिणामी जमिनीची सुपीकता व भौतिक स्थिती बिघडते. पाचटामध्ये असलेले सेंद्रिय कर्ब आणि मूलद्रव्य जळून जातात आणि त्याची अत्यंत अल्प प्रमाणात राख शिल्लक राहते. तर मंडळी, इतके दुष्परिणाम फक्त ऊसाचे पाचट जाळल्यामुळे होऊ शकतात. तर मंडळी, आता आपण बघूयात ऊस पाचट आच्छादनाचे फायदे किंवा ऊस पाचट कुट्टी केल्याचे फायदे. साधारणतः हेक्टरी सुमारे 7 ते 12 टन पाचट मिळते. प्रति टन पाचटामध्ये 5.4 किलो नत्र असते, 1.3 किलो स्फुरद व 3.1 किलो पालाश मिळते. तसेच अन्य सूक्ष्म मूलद्रव्येही असतात. ती व्यवस्थित कुजल्यानंतर खोडव्याला उपलब्ध होतात. आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी होतो. मातीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढणे शक्य होते. खोडव्याला कमी पाण्यातही व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे शक्य होते. जमिनीचे तापमान एका पातळीपर्यंत स्थिर राहते. ते उन्हाळ्यात फार वाढत नाही तर हिवाळ्यात फार थंडही होत नाही. तसेच तण नियंत्रणाचा खर्च कमी होतो. ओलावा व भरपूर सेंद्रिय कर्ब यामुळे शेतात गांडुळांची संख्याही वाढते. सेंद्रिय कर्ब वाढल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकाला मिळणाऱ्या मूलद्रव्यात वाढ झाल्याने उत्पादनातही 12 ते 13% नक्कीच वाढ होते. तर मंडळी, थोडक्यात आपण बघितलं की जर आपण आपले ऊसाचे पाचट जर जाळले नाही, ते जर ऊसाच्या प्लॉटमध्ये जर कुजवले तर त्याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होतो आणि उत्पादन खर्चही कमी होतो. तर पाचट जाळू नका, ते कुजवा.